आरोग्य समिती सभापती. माननीय महापौर मॅडम, उपमहापौर मॅडम साहेब, आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षक वर्ग, आज या विषयाच्या अनुषंगानं बोलत असताना जो प्रकार झाला तो अतिशय दुर्दैवी अशी घटना जी ऐरोलीमध्ये झाली. पण बऱ्याच वेळेला या ठिकाणी चुकीचं इंजेक्शन दिलं गेलं, हा एक नरेटिव्ह पसरवण्यात आला. हा नरेटिव्ह कशासाठी केला, कुणाला एवढं काय समजत होतं काय चुकीचं आहे की खरं आहे. हे चुकीचं इंजेक्शनमुळं पॉईंट ऑफ ऑर्डर मॅडम, ह्या बाबतीत काय अहवाल आलाय का? ह्या बाबतीत काय आपल्याला माहिती आहे का नक्की? नाही, चुकीचं इंजेक्शन बोलतायत म्हणून म्हटलं मी. या बाबतीत काय अहवाल असेल तो द्यावा. ऐका हो, तुमचं लय ऐकलं हो. अरे ऐकून घ्या ना, तुमचं ऐकलं ना, डिस्टर्ब केलं कोणती तुम्हाला? हां, तर या ठिकाणी चुकीचं इंजेक्शन नव्हतं ते. आज आपल्या 50 वर्षापासून ते इंजेक्शन वापरलं जातं भारतभर. हे दोन्ही इंजेक्शन, ते डिओडिनल आणि डेक्सामेथासॉन, आणि डेक्सामेथासॉन इंजेक्शन इटसेल्फ लाईफ सेव्हिंग ड्रग. ते काय कुणा चुकीचं नसतंच. ते लहान मुलांची फुफ्फुसं कार्यान्वित करण्यासाठी ते इंजेक्शन दिलं जातं शेवटच्या टप्प्यात, डिलिव्हरीच्या अगोदर. डिओडिनल ह्याला लवकर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ नये म्हणून, बाईची प्रेग्नन्सी मेंटेन राहावी म्हणून दिलं जातं. ह्याचा उपयोग तर समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही गुगलवर जा, सगळं तुम्हाला माहिती मिळेल. आणि ह्या डेक्सामेथासॉन इंजेक्शनचा साईड इफेक्ट आहे तो 0.1%. म्हणजे किती लाखात की कोटीत मला समजत नाही. 0.1% टू मॅक्झिमम 0.5% एवढा साईड इफेक्ट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त नाही, सर्रास होत नाही. आज त्या बाईला काय अलर्जी नव्हती, आदल्या दिवशी इंजेक्शन दिलं होतं, त्यावेळेला तिला अलर्जी झाली नाही. बॅच तोच, मग तिला आदल्या दिवशी झालं असतं किंवा इतर 3-3.5 हजार अगोदर लोकांना इंजेक्शन दिली गेली. डॉक्टर साहेब, आपण एवढा अभ्यासपूर्ण बोलता, तुमचा नॉलेज असेल, अभ्यास केला असेल, MBBS BMS असाल आपण, परंतु सेम इंजेक्शन दिल्यानंतर 3 महिन्यांना त्रास झाला. एक महिन्याला ॲलर्जी समजू शकतो, एका महिलेचा समजू शकतो, दुसऱ्या पण समजू शकतो. सेम बॅचचा 3 महिन्यांना कसा त्रास झाला, आणि एक महिला तर लपवली गेली, तिचा तर कुठेच उल्लेख नाही. अरे साहेब, अलर्जी असेल ती अलर्जी. माझं म्हणणं तेच आहे. अलर्जी एका पेशंटला असू शकते, अलर्जी 2 पेशंटला असू शकते, 3 पेशंटला असू शकते. आणि 3 पेशंटनंतर तुम्ही बॅच का गायब करता? तुम्ही सांगू शकता, तुम्ही सांगू शकता, मला सांगा. ती तिथं तुम्ही जर एका बॅचचं बोलताय, आम्ही त्या इंजेक्शन बद्दल बोलतोय, आम्ही त्या बॅच बद्दल बोलतोय. ते इंजेक्शन जीव वाचवण्यासाठीच आहे, परंतु त्या बॅच मध्ये प्रॉब्लेम झालाय हे आम्ही सांगतोय. 1, 2 आणि 3 महिन्याला सेम प्रॉब्लेम, 17 मार्च सेम टाइमला, तर तुम्ही ती बॅच लपवताय. याचा अर्थ काय समजायचा? लपवत कुणीच नाही, लपवलं जातं. ते बरोबर बोलताय. सन्माननीय हलदनकर साहेब, डॉक्टर, हा, सन्माननीय डॉक्टर, पेशंटच्या बेटरमेंटसाठी जर त्यात खरंच का आहे का, जर एकाच वेळा 2 पेशंट आलं म्हणून जर अलर्जी असते, ती अलर्जी कुणाला लिहून ठेवलेली नसते कुणाला काय अलर्जी आहे. डॉक्टर प्रत्येक जण विचारतात, तुम्हाला कुठल्या पेशंटला अलर्जी आहे का, तर नाही, आज सगळे सांगतात. आणि डेक्सामेथासॉनची अलर्जी कोणाला नसते, ती असते, ती जगभर आहे 0.1%. म्हणजे काय, ते मॅक्झिमम 0.5%. इट्स व्हेरी रेअर, व्हेरी रेअर, व्हेरी रेअर. सन्माननीय सदस्य, आपण बसा. आपण बोलताना ते उठलेले का? बसा. सन्माननीय सदस्य, आपण बसा. सन्माननीय सदस्य, आपण ऐकून घ्या अहवाल. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. सन्माननीय सर्व सन्माननीय पटेल साहेब बसा. पण सन्माननीय सदस्य आपल्याला बोलू दिलेलं आहे.
डॉक्टर साहेबांचं बोलणं झाल्यानंतर अहवाल जो आलेला आहे हा आपल्या समोर वाचून दाखवण्यात येईल. त्याच्यामुळे मध्ये कोणी बोलू नका. आपल्या भावना जशा आपण सभागृहाला आणि नवी मुंबईला सांगितल्यात तशा त्यांचं जे शिक्षण आहे त्याच्या म्हणण्याने ते सांगतायत. त्याच्यामुळे आपण मध्ये डिस्टर्ब करू नका. जजमेंट नाही देत आहेत ते जजमेंट देत नाहीयेत, ते त्यांचं म्हणणं सांगतायत. अधिकार तो मला आहे. जजमेंट द्यायला मी इथं बसले ना. जजमेंट द्यायला मी बसले ना इथं. जजमेंट द्यायला बसले ना मी इथं. सन्माननीय सदस्य, जजमेंट द्यायला मी इथं बसले. त्याच्यामुळे कोणीही मध्ये बोलू नका. त्यांना त्यांचं बोलणं पूर्ण करू द्या. आपल्याला आपलं बोलणं बोलू दिलंय, त्यांना त्यांचं बोलणं बोलू द्या. बोला डॉक्टर साहेब. माननीय महापौर मॅडम, आज या ठिकाणी आळवणकर साहेबांना एवढा अर्थ काही जजमेंट देत नाहीये. मी सत्यता सांगतोय. सत्य काय आहे ते सत्य तर सभागृहाला आणि जनतेला समजलं पाहिजे ना. एवढ्या मोठ्या महापालिकेची बदनामी, एका शब्दात चुकीचं इंजेक्शन, या गोष्टीने जे झालेलं आहे त्याचा मला वाईट वाटतंय. चुकीचं इंजेक्शनमुळं आज नवी मुंबई महापालिका जगात देशात टॉप लेवलला आहे आणि हे आरोग्य डिपार्टमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. हां, माणसं कमी आहेत, 1200 लोक कमी आहेत. त्यासाठी आम्ही भरण्यासाठी आम्ही आयुक्तांना रिक्वेस्ट केलेली आहे. सगळ्या गोष्टी आयुक्त साहेब पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही कुठं काय म्हणतो, परंतु ही जी पेशंटची दुर्दैवी घटना झाली ही खरी दुर्दैव आहे. त्या बाईला अलर्जी आली, तिच्यावर तिचं बाळ गेलं. परत एकदा मी बोलतो डॉक्टर डिलिव्हरी झाली, काय झालं डॉक्टर निवेदन करतील ना. डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात, डॉक्टर तुम्ही सभापती आहात. आम्ही पेशेवर जात नाही. डॉक्टर वेगवेगळे डॉक्टर असतात. BAMS सर्व गायनिक वगैरे वेगवेगळे असतात. सर्जन वेगळे असतात. तुमचं स्पेशलिस्टी वेगळं आहे याच्यामध्ये. तेव्हा तुम्ही तो विषय नाही आहे. डॉक्टर मी तो विषय नाही बोलत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर सभागृहामध्ये आपल्या लोकांना जे असेल की बाबा ॲलर्जी झाली, हे झाली, ते देतील ना उत्तर. तुम्ही सांगा जे झाले, आपलं इंजेक्शन चांगलं होतं, अमुक होतं, तमुक होतं, त्याच्या बाबतीत आपण हे घेतला. कशाला वादावादी पाहिजे. बस आपल्याला तुम्ही जजमेंट तुम्ही हे नका सांगू का ते ॲलर्जी. तुम्ही रिपोर्ट ते देतील, तुम्ही रिपोर्ट नका देऊ. तुम्ही नका रिपोर्ट देऊ, ते देतील रिपोर्ट, ते देतील रिपोर्ट, तुम्ही बोला. तर या ठिकाणी जे महापालिकेमध्ये जे चालू आहे ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. जे घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे. त्यासाठी जे काय आहे त्याचा अहवाल डॉक्टर माते साहेब देतील. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.